हरि ओम. सार्थक वाटे झाली या वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 6, प्रसंग कार्य प्रश्नोत्तरे, याचा भाग 7. 14 जानेवारी 2003. श्रीराम. हा इंग्रजीतून लिहिलेला अनुभव आहे. I am one of the few lucky ones who happened to come across the great Sadguru Pujya Swami Madhavnath and his disciple Pujya Dr. Sushmatai. I was going through a very tough phase of my life. I didn't know what decision to take and was under a lot of worries and stress. Least did I expect to have such a wonderful experience in meditation at Pujya Tai's place. My experience is beyond what words can say and could only be experienced. I have been trying meditation off and on till now, but on the day of Sankrant, when Pujya Tai asked me to sit for meditation in front of her, some power took me a long way into the cosmos. All these years, I was searching for peace and contentment in the material world, which I found within myself. I discovered the path to peace within myself because of the grace of Pujya Sushmatai and Swamiji. She gave my life the right direction at a very crucial, shattering moment. I am able to maintain my mental balance in such an adverse situation because of her grace, without which my desperate mind would have been wandering everywhere with all the unrest. I shall always cherish what I have experienced at Pujya Tai's place. I am pretty sure that everyone else must also be experiencing the immense power in that place. I think I was into deep meditation for about 1.5 hours, and my eyes were drawing me inside. I did not want to open them and didn't want to come back in this material world. At such a time, Pujya Tai showered her blessings, got me back on earth, saying, "You have to do your duties, and none can run away from problems and difficulties of life." सुषमाताईंची काही प्रवचनं, सत्संग ऐकून आणि काही मोठ्या मंडळींनी त्यांच्याबद्दल काढलेले गौरवोद्गार ऐकून माझ्या मनात ताईंबद्दल भीतियुक्त आदर निर्माण झाला. त्यांच्या आजारपणात त्यांच्या जीवनगाथेचं वाचन, संकलन करण्याच्या निमित्तानं मी ताईंकडे जाऊ लागले. त्यावेळेला माझ्या अनेक प्रश्नांना ताईंनी जी उत्तरं दिली, त्यावरून त्या एक प्रेमळ, ज्येष्ठ, आदरणीय व्यक्ती आहेत असं लक्षात आलं. त्यांच्या वागण्या बोलण्यातील साधेपणा, निरहंकार, निस्वार्थी वृत्ती जाणवली. अंथरुणावरून उठणं देखील शक्य नव्हतं. शरीराला वेदना होत होत्या. त्याही अवस्थेत विनोद करून सर्वांना आनंदी ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न मला विशेष जाणवला. अशा प्रसंगातूनच माणसाची खरी परीक्षा होते असं वाटतं. त्यांची जीवनगाथा वाचताना त्यांच्या बालपणात आणि नंतर सद्गुरूंच्या सान्निध्यात त्यांच्यावर जे सुसंस्कार आणि पारमार्थिक संस्कार झाले, त्यातून त्यांचं एक आदर्श जीवन घडलं गेलं हे लक्षात आलं.
त्यांच्या प्रवचन सत्संगाबरोबरच त्यांचं आदर्श जीवन हे त्यांच्या सान्निध्यात येणाऱ्यांना जास्त प्रभावित करतं आणि म्हणूनच त्यांची जीवनगाथा समाजासमोर यावी असं वाटतं. एक एक व्यक्ती उत्तम घडवण्याचं स्वामीजींचं कार्यच ताई पुढे चालवत आहेत. स्वामीजींच्या आदर्श जीवनाचा ध्यास घेऊन ताई आता स्वामीमयच झाल्या आहेत असे उद्गार स्वामीजींच्या निकटवर्तीयांनी काढले आहेत हे त्याचीच साक्ष देतात. शारीरिक दुर्बलता असताना देखील एकाच वेळी अनेक गोष्टी लक्षात ठेवून अनेकांना वेळोवेळी सूचना करून ताई जे कार्य करत राहतात त्यातून त्यांचा नेतृत्व गुण, कार्यकुशलता, गुरुनिष्ठा, ईश्वरनिष्ठा याचा प्रत्यय येतो. कोणत्याही प्रश्नाला त्वरित निश्चयपूर्वक उत्तरं ताईंकडून मिळतात. त्यावरून त्यांच्या विचारांची परिपक्वता जाणवते. त्याचवेळी बोलविता धनी वेगळाची, तो सूत्रधार मी बाहुले अशी त्यांची वृत्ती असते. त्यामुळे एवढं काम करत असताना देखील त्यांच्या मनावर कसला ताण, त्रास, प्रकृतीची चिंता नसते. त्या अत्यंत आनंदात, प्रसन्न, शांत असतात. हे त्यांचं वैशिष्ट्य आढळतं. आज इथेच थांबूया. यानंतरचा 8वा भाग आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.